नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. संकटमोचक फेम गिरीश महाजन यांच्यावरच संकट येणार का? संकट आणणार का? संकटात घालणार का? आणि ते कोण घालणार ह्याच्यावरच आज विश्लेषण करायचं. गिरीश महाजन हे बघितलं तर या गेल्या दशकामध्ये सुद्धा आपण नीट अभ्यास केला तर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना संकट आलं की त्यांना आठवण येते ती फक्त गिरीश महाजन जे जलसंपदा मंत्री आहेत. म्हणजे आपण भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि पक्षासाठी वाटेल ते अशा भूमिकेत कायम वावरणारे आणि काम करणारे आणि तरुणांचा सगळ्या संच त्यांच्या मागं भरपूर पाठीशी असल्यामुळं ते प्रसिद्ध आहेत. आणि नाशिकच असं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज भारतीय जनता पक्षाची जे काही पक्षाची तरुण पिढी जी आता आहे, पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, जे कामं करतात, त्यांना ते प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहे. हे नाकारता येणार नाही. पण आत्ता विषय जो आहे हे संकटमोचक म्हणून जातात. कुणाचं उपोषण असलं, गिरीश महाजन ते उपोषण सोडवा. ते मग उपोषण कुठलंही असू दे, मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे, बेरोजगारांचा असू दे, अन्य कुठल्या समस्या असतील. मराठा आंदोलनात सुद्धा ते दिसून आलं. ते मधल्या काळात होतेच मिटवायला, पण नंतरच्या काळात ते तिथनं बाजूला पडले. परंतु संकटमोचक म्हणून त्यांना बोलवलं जातं आणि ते बऱ्यापैकी मार्ग काढतात आणि विषय संपवतात. परंतु आज जो विषय आहे तो संजय राऊत हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. आज शिवसेना खऱ्या अर्थानं जी लढली जाते आहे, उद्धव शिवसेना उबाटा, तर त्याची बॅटिंग खऱ्या अर्थानं कोण करत असेल आणि त्या पक्षाला खरी ऊर्जा कोणाची असेल तर ती संजय राऊतांना जर का आपण रोज सकाळी ऐकलं नाही तर आता लोकांना सुद्धा महाराष्ट्रातल्या सवय लागलेली आहे की संजय राऊतांचं ऐकावं आणि ते काहीतरी, आणि ते बोलतात ते स्पष्ट आणि परखड असतं. असू दे, ते राजकारणाविषयी जाऊ दे. परंतु आता त्याने सध्या त्यांची तोफगोळा जो आहे तो सगळा वळवलेला आहे तो गिरीश महाजनांच्यावर. आणि आत्ता कुंभमेळा जो होणार आहे आगामी काळात, त्याच्यासाठी ज्या निविदा काढल्या जात आहेत त्याच्याविषयी त्यांना कोणीतरी माहिती पुरवतंय. आणि अशी माहिती त्यांना आता प्राप्त झालेली आहे की प्रचंड खळबळ उडवून देणारे असं त्यांच्याकडनं कळतंय आणि आता ते बोलायलाही लागलेले. पण गिरीश महाजन हे काही साधं व्यक्तिमत्व नाही. कुठलीही निविदा झाल्या असतील त्या अधिकारी वर्ग करणार, सचिव करणार, तिथले मुख्य अभियंता करणार, महसूल खातं सुद्धा त्याच्यामध्ये आहे, सार्वजनिक बांधकाम खातं आहे, अशा सगळ्या खात्याचा तो कारभार आहे. पण नाशिक म्हटल्यानंतर गिरीश महाजन, मग ते टार्गेट कोण होणार तर गिरीश महाजन. आणि राजकारणामध्ये गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर प्रखर टीका केलेली आहे. उद्धव ठाकरेंना ते टार्गेट करतायत, संजय राऊतांना टार्गेट करतायत, संजय राऊतांनाही ते बोलतायत, आदित्य ठाकरेंनाही टार्गेट करतायत. त्यामुळे गिरीश महाजन संजय राऊतांचं टार्गेट होणं हे साहजिक आहे. परंतु त्यामध्ये काही भ्रष्टाचार लाखो कोटीचा झालाय असं जर का आरोप असतील, हजारो कोटीचा म्हणतो, तर त्याच्यात गिरीश महाजन हे टार्गेट होऊन खरोखर ते संकट त्यांच्यावर येणार का? मग त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षामधले सुद्धा आता सध्या ऐकायला मिळते ते गटबाजी चालू झालेली आहे. मग गिरीश महाजनांच्या विरोधात सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये की जे कट्टर भाजपचे नाहीत, नंतर प्रवेश करून येणारे काही मंडळी आहेत, मग काँग्रेसमधनं असतील, राष्ट्रवादीमधनं असतील, असे सुद्धा काही मंत्री असू शकतात, आमदार असू शकतात, त्यांना सुद्धा गिरीश महाजन टार्गेट झालेले पाहिजेत. त्यांना सुद्धा आनंद आहे, संकटात ते एकदा जाऊ देत म्हणणारे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये असू शकतात. हे कानावर आमच्या येतंय ते आम्ही आज सगळे मांडतोय, कारण हे कुठेतरी प्रकरण चिघळणार आहे. संजय राऊतांना अशी सहजासहजी कोण येतंय आणि ते स्वप्न पडले काय त्यांना की इथं भ्रष्टाचार झालाय? काहीतरी कागद त्यांच्या हातात असल्याशिवाय ते बोलत नाहीये. आणि मग ही शासन यांचंच आहे, राज्यात आणि केंद्रात दखल कोण घेणार? आणि
त्याच्यात काहीतरी तथ्य तर असलं पाहिजे. संजय राऊत एवढं बोलायला लागलेत तर मग ही बाब न्याय प्रविष्ट करायच्या नादात संजय राऊत असू शकतात. मग त्यातनं काय निष्पन्न होणार? पण संकट मोचकच आहेत ना जगात. भारतीय जनता पक्षाला संकटातनं दरवेळेला वाचवणारे स्वतःवर कसं संकट येऊन देतील असंही बोललं जाते. त्यामुळे आता संजय राऊत विरुद्ध गिरीश महाजन नक्की कोण आता याच्यामध्ये जिंकणार आहे ह्याच्याकडे सगळं आपण लक्ष ठेवून आहे. पण कुंभमेळा आणि त्याच्यामध्ये जर का भ्रष्टाचार झाला असेल तर मात्र बऱ्यापैकी त्याचा गदारोळ उठेल. पण ते सत्य असलं पाहिजे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.